की साक्षात संत येतात आणि तो राजा बदलत नाही, आणि ज्याचं अंतःकरण चांगलं आहे तो गुन्हेगार असून सुद्धा वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी होतो. त्यालाही संत भेटलेत नारद. मग आता राजा धृतराष्ट्र आणि वाल्मिकाच्या दोघात फरक काय? राजा धृतराष्ट्र राजकारणात राहिल्यामुळं कपटी आहेत, वाल्मिक गुन्हेगार आहेत. गुन्हेगाराला माफ होतं, कपटी माणसाला माफ होत नाही, तो परमार्थिक असला तरी. म्हणून तर परमार्थिक लोक दुखी आहेत, प्लेन माइंडचे नाही आहेत ते. का परमार्थिक लोक दुखी आहेत? आयुष्यभर परमार्थ केलाय तुम्ही, आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचलायत, भागवत केलेले, दुखी का? मन धृतराष्ट्रासारखं आहे, सरळ अंतःकरण आहेत, त्यांचं मंदिर आहे. विद्वान असेल, मोठा असेल, त्याचं पाकिट मोठं आहे, एवढीच त्याची योग्यता आहे. लक्षात आलं? याच्या पुढे त्याची योग्यता मान, अंतःकरण सरळ पाहिजे. सरळ असताना इफेक्ट होतो. दोनच शब्द किती वेळ बोलले? काय तुमच्यासारखं 2 तास प्रवचन ऐकलं काय ते नारदाचं वाल्या कोळ्यानी? म्हणून गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात गुन्हेगार दुरुस्त होतात, सामान्य माणसं दुरुस्त